हॅलो नमस्कार. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. रेसिपी आज मी लाल भोपळ्यापासून बनवते. खूप पौष्टिक आणि हेल्दी असा लाल भोपळा आहे. लाल भोपळ्याची खीर बनवते. हे पहा, एवढी जबरदस्त, दिसायला बी सुंदर आणि खायलाही खूप खूप टेस्टी आणि यम्मी रेसिपी आहे. आणि अगदी कमीत कमी साहित्यात 2 ते 3 साहित्यात होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला लाल भोपळा घेतलेला आहे. काशीफळ भोपळा आहे हा, शेतातलाच आहे आमच्या. तर हा काय करायचा, खिसून घ्यायचा आहे. 1 वाटी मी हा लाल भोपळा खिसणीवरती खिसून घेतलेला आहे. खिसून घेण्यामागे एकच आहे की हा लवकर शिजतो आणि रेसिपी आपली खूप लवकर 1-5 मिनिटात होते. स्वीट ह्याला नॅचरल स्वीटनेस जास्त असतो. त्याचप्रमाणे मी इथं पातेल्यामध्ये शिजायलाही घातलेला आहे. दूध आणि शिजलेला भोपळा, आहाहा! खूप जबरदस्त लागतं. एका स्टीलचा पॅन घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते. तुपामध्ये हा लाल भोपळा आपण खिसलेला अगोदर थोडासा मंद आचेवरती परतून घेणार आहोत. बारीक खिसलेला आहे, त्याच्यामुळे हा खूप वेळ लागणार नाही. एक एक हार्डली 2 ते 3 मिनिट लागतात. याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे थोडं मंद गॅसवरतीच आपण करणार आहोत. लाल भोपळा आरोग्यासाठी पण खूप छान आहे. खेडेगावात आणखीनही मिळतो. डोळ्यासाठी छान आहे. याच्यामध्ये नॅचरल स्वीटनेस असल्यामुळे डायबिटीज पेशंटलाही हा चालतो. मी काय करते, थोडंसं दूध घेते आणि त्याच्यामध्ये केशर टाकून घेते. एक 2 ते 3 चमचे दूध घ्यायचे, कारण केशरने आणखीन त्याला एक छान असा ॲडिशनल फ्लेवर येईल. आणि हा थोड्या वेळ आपण तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपली रेसिपी होईपर्यंत केशर छान दुधामध्ये मिक्स होईल. त्याला स्पूनने थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, ते मिक्स छान होतं. जास्त दूध घेतलं तरी चालेल. आणि आपण हे काय करूयात, बाजूला ठेवून देऊयात. रेसिपी शेवटी शेवटी आपल्याला हे लागणार आहे. इकडे पहा, एक छान असं हे परतून झालेलं आहे माझं. कलर थोडासा चेंज झालेला आहे याचा. थोडासा लालसर कलर येतोय. मी घरी बनवताच रेसिपी शूट करायचा प्लॅन केला आहे, कारण घरी बनवायचं होतं आणि एक रेसिपीही शेअर होईल आपली हेल्दी. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काय करते, मी 1 बाऊल दूध घालून घेते. दूध थोडंसं मी अगोदर गरम करून घेतलेलं आहे. लाल भोपळ्यामध्ये साखरेचं प्रमाण अगोदरच असल्यामुळे जास्त साखर घालायची गरज नाही. तुम्ही मध घातला तरी चालेल, शुगर फ्री घातलं तरी चालेल, आणि साखर घातली तरी चालेल, किंवा गूळ घातला तरी पण चालेल. गुळाने तर खूप छान कलरही येतो. पण मी हार्डली एक कमी साखरेमध्येच करून घेते. दूध घातल्यानंतर ह्याला छान मिक्स करायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा, जास्त करायचं नाही. आणि मीडियम टू हाय फ्लेम मध्ये करून घ्यायचं. हाय नंतर मीडियम, हाय मीडियम, असं या प्रमाणामध्ये आपण करून घेतोय. रेसिपीला खूप झाले 1-5 मिनिट वेळ लागतो. तुम्ही जर अगोदर खिसून ठेवलं आणि किती घाई गडबडीत जरी करायचं म्हटलं, बाकीचं काम उरकत तरी होऊन जाईल. टेस्टी, झटपट होणारी आणि खूप कमी 2 ते 3 साहित्यात होणारी रेसिपी आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट जेव्हा उपवास असेल तेव्हा नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या एक हलक्या फुलक्या स्नॅक्स म्हणून पण आपण उपवासाच्या वेळेस खाऊ शकतो, किंवा सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकतो. पाहू शकता तुम्ही, असं एक बऱ्यापैकी घट्ट आहे. तुम्हाला जर काय म्हणतो आपण याला, हलवा म्हणून जर खायचं असेल, भोपळ्याचा हलवा, तर हे थिक मिश्रण आपण बाजूला, मी तुम्हाला दाखवते हलवा पण कशा बनवतो ना, ती याच रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवते. 1 चमचा मी साखर घालते आहे आणि वरून थोडंसं अर्धा चमचा, म्हणजे 1-1.5 चमचा साखर घालते आहे. हे 5 ते 7 लोकांसाठी आरामात होतं खीर. आणि हलवा म्हणत असेल तर हलवा 4 लोकांना पुरेल. थोडंसं झाकून ठेवायचं याला, जर तुम्हाला खूप लवकर हवं असेल, झटपट रेसिपी पाहिजे असेल तर. चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे. हे भोपळे माझे शिजले असतील पातेल्यामधले, तर चेक करू. छान शिजलेले आहेत. पातेल्यामध्ये तुपाची धार टाकली होती आणि भोपळा ठेवला होता. झाकून घेते मी हे, कारण हे पटकन शिजेल.
2 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी थिक झालेला आहे. खूप माउथ वॉटरिंग आहे ॲक्च्युली. खूप सुंदर दिसतंय दिसायलाही आणि प्रचंड टेस्टी होतं हे. याच्यामध्ये मी केशरचं दूध घालून घेते आत्ता. छान केशर मिक्स झाले दुधामध्ये. वेलची पावडर पण टाकतात, पण मला काय वाटतं ज्या त्या पदार्थाचा स्वाद त्या पदार्थाला लागला पाहिजे. वेलची टाकून आपण त्याचा फ्लेवर चेंज करतो आणि मला लाल भोपळ्याचा फ्लेवरच खूप आवडतो. त्याच्यामुळे मी वेलची वगैरे काही टाकून घेणार नाही आहे किंवा बाकीचं मी काहीच सेंटेड टाकून घेणार नाही आहे. हा हलवा म्हणून तयार आहे आपला. पहा एवढ्या थिक याच्यामध्ये. मी तुम्हाला हा एका बाउलमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये काढून दाखवते हलवा. पहा मस्त त्याला काजूने टाकून घेतलेले आहेत. पहा मस्त थिक. आणि हा गरम आहे. थंड झाल्यावर तर तो आणखीन जास्त थिक होतो. हा गरम असल्यामुळे थोडंसं पातळ वाटतं, पण थिक होतो. याचा एक फोटो पटकन मी काढून घेते एक लक्षात राहण्यासाठी आपल्या. गरम गरम वाफळतोय. चला तर आता मी नेक्स्ट याचा आपण जे खीर बनवायची त्याचं बघून घेऊयात. जे मिश्रण होतं ना त्याच्यात मी परत 1 ते 1.5 वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि इतपत पातळ केलेलं आहे, म्हणजे चमच्यामध्ये पण भोपळा पण दिसेल व्यवस्थित आपल्याला आणि दूध पण येईल आणि सगळ्याच गोष्टी छान होतील. झालं. मी आता याला एका बाउलमध्ये सर्व करून घेते. पाहू शकता खूप सुंदर कलर आला याला. अप्रतिम जबरदस्त. माझ्याकडे खरं शब्द नाही आहेत. तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. हेल्दी रेसिपी मी फक्त हेल्दी रेसिपीज शेअर करत असते तुमच्यासोबत, कारण एक नाही का त्याचा एक तुम्हाला पण उपयोग होईल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.